विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण वनरक्षक आणि वनसेवक पदभरती कधी येईल याची जाहिरात कधी प्रसिद्ध होईल आतुरतेने सर्वजण आपण वाट बघत आहोत. जागतिक वन दिनानिमित्त म्हणजेच 21 मार्च रोजी महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी रिक्त पदांची भरती केली जाईल आणि येत्या 2 महिन्यातच सर्व रिक्त पदांची भरती केली जाईल असे आश्वासन महाराष्ट्राचे वनमंत्री श्री गणेश नाईक साहेबांनी हे आश्वासन दिलेले होते. परंतु हे आश्वासन पूर्ण केलेले नाही. 21 मेलाच त्यांचा या ठिकाणी 2 महिने पूर्ण होऊन गेले आहेत, तरी देखील वनरक्षक आणि वनसेवक पदभरतीबद्दल कोणतेही या ठिकाणी डिपार्टमेंट अंतर्गत ऑफिशियल वेबसाईटवरती कोणत्याही प्रकारचे परिपत्रक प्रसिद्ध केलेले नाही. रिक्त जागांचा अहवाल देखील प्रसिद्ध केला नाही. आज या ठिकाणी डिटेल्समध्ये आपण बघणार आहोत की जे न्यूजपेपरमार्फत कोणत्या पदांचा उल्लेख केलेला आहे आणि काय तक्रार आहे विद्यार्थ्यांची, डिटेल्समध्ये बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. वनरक्षक वन भरतीचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता हे न्यूजमार्फत काय आहे काय अपडेट आलेली आहे. तर गेल्या 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी येत्या 2 महिन्यामध्ये सर्व रिक्त जागा भरल्या जातील असे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले होते. म्हणजेच या ठिकाणी वनमंत्र्यांच्या आश्वासनाला वनवास असे म्हटलेले आहे. 2 महिन्यानंतरही राज्यात नोकर भरतीचा पत्ता नाही. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेले आहेत. येथे यांनी म्हटलेलं आहे, तर बघू शकता पुणे राज्यातील वन विभागात रिक्त असलेल्या सुमारे 14,000 पदांसाठी नोकर भरती 2 महिन्यांच्या आत करण्यात येईल असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवत लाखो विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि प्रशिक्षणाला सुरुवात केली. मात्र 2 महिन्यांचा कालावधी उलटूनही तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे वन विभागाची नोकर भरती प्रत्यक्षात होणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झालेले आहेत. आता एकूण जागा 2,000 आहेत. एकूण जागा 2,000 अशा कशा, तर वनसेवकच्या जागा आहेत 12,991 आणि वनसेवकच्या जागा वनरक्षकच्या 1,600 प्लस जागा आहेत. सध्या वनसेवक पदाच्या 12,991 जागा आणि वनरक्षक पदाच्या 1,600 पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. या पदांवरील मनुष्यबळाच्या अभावामुळे वन विभागावर प्रचंड कामाचा ताण पडत असून वन संवर्धन आणि कायद्याची अंमलबजावणी यावर प्रतिकूल परिणाम होत आहेत. म्हणजे जे आधीच वनरक्षक आणि वनमजूर वनसेवक आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कामाचा दबाव आलेला आहे. आता न्यूजमध्ये बाकीच्या आपण रोज माहिती बघतो तीच या ठिकाणी माहिती या ठिकाणी दिलेली आहेत. आता याच्यावरती विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते सांगतो आणि त्याच्यानंतर शेवटला आपली प्रतिक्रिया काय आहे हे देखील सांगतो. एक विद्यार्थी इरफान शेख असा म्हणत आहे की मी बीड जिल्ह्याचा असून पुण्यात वनरक्षक पदासाठी तयारी करतोय. महिन्याला साधारण 12,000 रुपये खर्च येतो. तो भागविण्यासाठी अर्धवेळ पार्ट टाईम काम करतो आणि ही निश्चितता मानसिकता तणाव वाढवते. म्हणजे वनरक्षक वनसेवक भरती होईल की नाही याच्यावरती फिक्स नसल्यामुळे मानसिक ताण वाढत आहे. त्याच्यानंतर दुसरा विद्यार्थी श्रीराम मापारी, विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरचा विद्यार्थी काय म्हणतो बघू शकता. आई वडील दोघेही नाहीत, त्यामुळे सरकारी काम, सकाळी काम आणि त्यानंतर अभ्यास करत वनरक्षक पदाची तयारी करतो. आता ही नोकर भरती होणार नसेल तर वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातोय. भावनांचे राजकारण थांबवावे असे यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा विद्यार्थिनी आहे स्नेहल शेलार, विद्यार्थी शिरूरची आहे. मी ग्रामीण भागात राहते. आई वडील शेतमजूर आहेत. वन विभागात भरती होणार असल्याची बातमी ऐकून मी अभ्यासाला सुरुवात केली. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आमच्या भविष्याची चिंता वाढते. त्यामुळे सरकार याविषयी गांभीर्याने विचार करून योग्य ती कार्यवाही करावी अशी या विद्यार्थ्यांची विनंती आहे. आता विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी याच्यावरती दखल घ्यावी आणि वनरक्षक भरतीचे ऑफिशियल परिपत्रक काढून लवकरात लवकर भरती जाहीर होईल. रिक्त पदांचा अहवाल देखील सादर करावा अशी विनंती आहे. याच्याबद्दल अशाच प्रकारचे जर तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सर्वांनी जर प्रयत्न केले तर लवकरच वनरक्षक आणि वनसेवक जाहिरात प्रसिद्ध झालेली बघायला भेटेल. कारण प्रयत्न केले नाही तर ही जाहिरात 2026 मध्येच आलेली बघायला भेटेल आणि 2026 मध्ये जाहिरात गेली तर गट वनरक्षक हे गट क चं पद असल्यामुळे ते MPSC कडे गेलेली बघायला भेटेल.
आणि जर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केले तर 2025मध्येच येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये वनरक्षक वनसेवक जाहिरात प्रसिद्ध होईल असे माझे वैयक्तिक मत आहे. आता सर्वांनी प्रयत्न करण्यासाठी आपला जो स्पेशल वनरक्षक वनसेवकचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.